28th, Sant Shri Dnyaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. प्राध्यापक स्वानंद पुंड लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे संस्कृत विभागात ते कार्यरत आहेत. 21 ग्रंथात्मक श्री गणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम रूपात नोंद झालेली आहे. आपण सगळे माणसं आहोत म्हणजे असं मी गृहीत धरतोय. जर कोणाला या वाक्याबद्दल शंका किंवा आक्षेप असेल तर आत्ताच सांगून द्या, आपण विषय बदलवून घेऊ. तर आपण सगळे माणसं आहोत, पण प्रश्न महत्त्वाचा आहे की आपण माणसं आहोत म्हणजे नेमकं काय आहोत. तुमची माझी भारतीय संस्कृती सांगते तुमच्या माझ्या जन्माच्या पूर्वी भगवंतांनी तब्बल 83,99,999 प्रयोग केले. एकापेक्षा एक अप्रतिम प्रयोग केले. भगवंताला वाटलं गती अप्रतिम असली पाहिजे, त्यांनी चित्ता निर्माण केला. त्याला वाटलं शक्ती अप्रतिम असली पाहिजे, त्यांनी हत्ती निर्माण केला. भगवंताला वाटलं आवाज सुंदर असला पाहिजे, त्यांनी कोकिळ निर्माण केला. भगवंताला वाटलं सौंदर्य असलं पाहिजे, त्यांनी मोर निर्माण केला. एकापेक्षा एक जीव निर्माण केले. पण तरी भगवान म्हणतायत नाही, अप्रतिम नाही तयार होत आहे, काहीतरी कमी पडतंय, काहीतरी कमी पडतंय. आणि मग सगळ्यात शेवटी भगवंतांनी जो जीव निर्माण केला त्याला माणूस असं म्हणतात. म्हणून संख्या 83,99,999 नंतर 84 लाखावी झाली. त्याला आपण 84 लक्ष योनी असं म्हणतो. 84 लक्ष प्रकारचे जीव आहेत. त्यात सर्वश्रेष्ठ माणूस नावाचा जीव आहे. का सर्वश्रेष्ठ आहे? मी आता म्हटलं तसं तो ना शक्तीनी श्रेष्ठ आहे, ना तो गतीनी श्रेष्ठ आहे, ना सौंदर्यानी श्रेष्ठ आहे. यातली कुठलीच गोष्ट माणसाला श्रेष्ठ करत नाही. माणसाला एक अद्वितीय गोष्ट श्रेष्ठ करते, तिचं नाव आहे, जी बाकी प्राण्यांजवळ नसणारी. त्याला मन आणि बुद्धी असं म्हणतात. बाकी प्राण्यांजवळ ते आहे, नाही असं नाही, पण त्यांना एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पलीकडचा विषय नाही. माणूस भगवंतांनी अमर्याद मनाच्या शक्तीचा आणि अमर्याद बुद्धिवैभवाचा निर्माण केला. आणि म्हणून माणसाचं वैभव आहे. लक्षात घ्या, निर्माण करताना किती सूक्ष्म विचार केलाय शास्त्राने. जगातला कोणताही प्राणी डोळ्यासमोर आणा तुम्ही, मुंगीपासून हत्तीपर्यंत जगातले सगळे प्राणी जमिनीला समांतर चालतात. पुढे मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. सगळे प्राणी जमिनीला समांतर चालतात. माणूस जगातला एकमेव प्राणी आहे जो जमिनीला लंबरूप चालतो. बाकी सगळे पाठीचा दांडा त्यांचा जमिनीला समांतर असणार आहे. आणि पाठीचा दांडा जमिनीला समांतर असण्याचा परिणाम असा आहे की जगातल्या सगळ्या प्राण्यांचं पोट आणि डोकं एकाच पातळीत आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की जगातला कुठलाही प्राणी पोटाच्या पलीकडचा विचारच करू शकत नाही, कारण पोटाच्याच पातळीत त्याचं डोकं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मला भगवंतांनी निर्माण करताना उभं निर्माण केलं, पोट खाली ठेवलं आहे, ते महत्वाचं आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण त्या पोटाच्या वर मन नावाची गोष्ट केली, मनाच्या वर बुद्धी नावाची गोष्ट केली. आणि पुढची महत्वाची गोष्ट गणपत्य तत्वज्ञानाचा अभ्यासक म्हणून सांगतो, बुद्धी ती जी बुद्धिपतीपर्यंत पोहोचवते. बाकीच्याला शास्त्र बुद्धीच म्हणत नाही, आपल्याकडे त्याला अविद्या शब्द वापरला. विद्या कोणती? विद्या सा विद्या या विमुक्त ये, ती विद्या जी माणसाला मुक्त करते. माणूस म्हणून आपण जन्माला आलो. लक्षात घ्या, मी सुरुवातीला जेव्हा म्हटलं की आपण सगळे माणसं मी गृहीत धरतो, तुम्ही हसलात आणि खूप चांगली गोष्ट आहे. तुमचं ते हसणं तुमच्या माणूस असण्याचं लक्षण आहे. कारण मगाशी मी सांगितलं तसं 83,99,999 जीवापैकी एकाही जीवाला हसता येत नाही. रडू सगळे शकतात. लक्षात घ्या, कुत्रे रडतात, कोल्हे रडतात. कोल्हे कोई आपल्याला माहिती आहे. गाई म्हशींच्या डोळ्यांना पाण्याच्या लागलेल्या धारा आपण पाहिलेल्या असतील. सगळ्या जीवांना रडता येतं. जगात फक्त आणि फक्त माणसाला हसता येतं. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगताना सांगत असतो, आपण माणूस आहे सिद्ध करण्यासाठी का होईना मध्ये मध्ये हसत जा. विनोद नाही कळला तरी चालेल, तो जेव्हा कळेल तेव्हा पुन्हा हसा, काही बिघडत नाही, पण हसत राहा. आणि मग पुढची महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर हसल्याने मी मानव होत असेल तर ज्याला हसता येतं त्याला मानव म्हणतात, आणि जो इतरांना हसवू शकतो त्याला महामानव म्हणतात. आपल्याला स्वतःला त्या महामानव अवस्थेपर्यंत न्यायचं आहे. हसणे याचा अर्थ केवळ चेहऱ्यावर तर हसणं नाही म्हणत आहे मी, जीवनातला आनंद. माझ्यामुळे किती लोकांच्या जीवनात आनंद पसरलेला आहे, केव्हा देता येईल. एक विद्यार्थी होता, आपल्या गुरूंकडे गेला. गुरु महाराजांना विचारला, मला घरच्या सगळ्यांना आनंदी करायचंय. गुरु महाराजांनी फार सुंदर प्रश्न विचारला. म्हणे, बेटा तू आहेस का? तू असशील तर करू शकशील ना.
आनंद ही गोष्ट व्याख्यानातून नाही देता येत. आनंद ही गोष्ट तुमच्या कृतीतून, तुमच्या आचरणातून परिवर्तित होत असते. आणि मग आपल्याकडे शिक्षण क्षेत्रात 3 शब्द वापरले. पहिला असतो त्याला शिक्षक म्हणतात, दुसरे असतात त्यांना गुरु म्हणतात, तिसरे असतात त्यांना आचार्य म्हणतात. आपण 3 पैकी कुठं आहोत हे प्रत्येक इथे बसलेल्या शिक्षण क्षेत्रात बसू नये म्हणून मी मुद्दाम सांगतो. आपण शिक्षक असो तर आपलं गुरुत परिवर्तन झालं पाहिजे, आणि आपण गुरु अवस्थेपर्यंत असू तर आपण आचार्य पदापर्यंत पोहोचलो पाहिजे. हे टप्पे फार महत्त्वाचे आहेत. त्याला शिक्षण म्हणतात. शिक्षण यातून प्राप्त होतं. सध्याच्या शिक्षण क्षेत्राबद्दल न बोललेलं बरं, अशी दुर्दैवी अवस्था आहे. त्या क्षेत्रातला असलेला म्हणून सहज मला एक विनोदी प्रसंग आठवला, आपल्या समोर सांगतो. आमच्या विदर्भामध्ये अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले महर्षी, बहुमर्षी ज्यांना आपण म्हणतो, आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबांच्या जीवनातला एक मजेदार प्रसंग आहे. आचार्य विनोबांकडे एक माणूस येऊन पोहोचला. 6 विद्यापीठाचा PhD होता. काय बुद्धिमत्ता असेल विचार करा, केवढं त्याचं काम असेल विचार करा. 6 विद्यापीठाचा PhD येऊन बसला. त्याने आल्यानंतर विनोबांना विचारलं, म्हणे मी 6 विद्यापीठाचा PhD आहे, लोक मला आचार्य म्हणतात, माझ्या कामामुळे मला प्राचार्य म्हणतात, तुम्ही तर कुठल्याच विद्यापीठाची PhD नाही, तुम्हाला आचार्य का म्हणतात? आचार्यांच्या लक्षात आलं अहंकाराने पूर्ण भरलेला आहे. म्हणजे हरकत नाही, याला थंड करणं आवश्यक आहे. त्याला सरबत वगैरे पाजलं, कारण आश्रमात चहा मिळण्याची तशी सोय नव्हती. त्याला सरबत पाजलं आणि विनोबांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. आपण भलेही 6 विद्यापीठाचे PhD नसाल, स्वतःला प्रश्न विचारा. विनोबांनी पहिला प्रश्न विचारला, तुला नांगरता येतं का? तो म्हणाला नाही. म्हणे तुला वखरता येतं का? तो म्हणाला नाही. म्हणे तुला डवरता येतं का? याला शब्दच नवीन होता. डवरणे म्हणजे काय तेच माहीत नव्हतं. विनोबांनी पुढचा प्रश्न विचारला, तुला पाणी काढता शेणता येतं का? तो म्हणे नाही. म्हणे कपडे धुता येतात का? तो म्हणाला नाही. म्हणे तुला भाजी चिरता येते का? तो म्हणाला नाही. म्हणे भाजी करता येते का? तो म्हणाला नाही. म्हणे विणकाम नाही, भरतकाम नाही. 50 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ठरलेलं होतं नाही, 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 नाही. विनोबांनी शेवटचा महत्वाचा प्रश्न विचारला, म्हणे तुझ्या PhDचा काही उपयोग आहे का? तो म्हणाला नाही. पण दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे. बाहेर प्रवचनात सांगताना मी सांगत असतो की बाजारात गेल्यानंतर जर खाली टमाटे ठेवले आणि वर भोपळा ठेवला तर समजून घ्यायचं ग्रॅज्युएट. कारण एवढी अक्कल फक्त ग्रॅज्युएटलाच असते. मोठी अडचण आहे. जीवनाशी संबंधच नसलेले शिक्षण असं जर आम्हाला सातत्याने मिळत असेल तर ती किती विचित्र गोष्ट आहे. लक्षात घ्या, शिक्षणामध्ये नीतिमत्तेला मूल्य म्हणून स्थापित करण्याची वेळ शासकीय पातळीवर 70 वर्षानंतर आत्ता लक्षात येते. केवढी अजब गोष्ट आहे. तुमच्या माझ्याकडची शिक्षण पद्धती अशी नव्हती. आता जसं आपल्याला नीतिमूल्यांची कथा सांगितली, तुमच्या माझ्याकडच्या सगळ्या नीतिमूल्यांच्या कथा याच पद्धतीने शिकवल्या जात होत्या. मग ते कधी नीतिशतकम असेल, ते कधी हितोपदेश असेल, कधी पंचतंत्रम असेल, आणि प्राण्यांच्या पक्ष्यांच्या कथा. संस्कृत साहित्याचं एक बरं आहे, ते तुम्हाला थेट काही बोलत नाही, एक अक्षर तुम्हाला सांगत नाही, ते बाकीच्यांबद्दल बोलतात. आणि त्याला फार सुंदर पद्धती आपल्याकडे अन्योक्ती असं म्हणतात. संस्कृतमध्ये वेगवेगळ्या अन्योक्ती दिलेल्या आहेत. वर्गात मी शिकवताना शिकवत होतो गर्दभान्योक्ती, गाढवाला उद्देशून सुभाषित केलेलं. मुलांना मी विचारलं, म्हटलं मुलांना ही काय आहे? मुलं म्हणाली गर्दभान्योक्ती. म्हटलं कोणाला उद्देशून सुभाषित लिहिलं? मुलं म्हणाली गाढवाला उद्देशून. म्हटलं गाढवाला सुभाषित कळतं का? मुलं म्हणाले नाही. म्हटलं तुम्हाला कळलं का? आता हो म्हणणं भाग आहे. गाढवाला सुभाषित नाही कळत, वस्तुस्थिती आहे. पण गाढवासाठी सांगितलेलंच नाहीये. जे जन्माला आल्यानंतर दिसायला माणसासारखे आहेत पण वागायला गाढवांसारखे आहेत, सुभाषित त्यांच्यासाठी आहेत. लक्षात घ्या. आणि मग हे सगळे सुभाषित आपल्यासाठी आहेत. प्रत्येक कथेचं हे सूत्र व्यवस्थित लक्षात घ्या की ती कथा माझ्यासाठी आहे. जोपर्यंत ती कथा तुम्ही स्वतःला लावून घेणार नाही तोपर्यंत मोठी पंचायत आहे. म्हणून धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातला विषय म्हणून आपल्याला सांगतो, आमच्या कीर्तन प्रवचनाच्या क्षेत्रात एक मस्त वाक्प्रचार असतो. कोणालाही विचारा, चलतो का प्रवचनाला, चलतो का कीर्तनाला? तो म्हणतो जाऊ दे ना, आता कशाला जायचं. हा त्याला सांगतो बरं कशा करता जायचं, तर बोलावणेवाला सांगतो चल. तेवढ्या 4 चांगल्या गोष्टी कानावरून जातात, त्या वरूनच जातात, आतमध्ये जातच नाहीत ना. उपयोग काय? प्रत्येक गोष्ट स्वतःला लावली. आणि लक्षात घ्या, आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, क्रिया पालटे तात्काळ. परिणाम काय असला पाहिजे? श्रवणाचा परिणाम काय असला पाहिजे? अभ्यासाचा परिणाम काय असला पाहिजे? क्रिया पालटे तात्काळ. ती जर क्रिया बदलली नाही तर बाकीचं निरर्थक आहे. लक्षात घ्या, कारण वाक्य नुसते ऐकून म्हणजे उपयोग नसतो. जसं मी आता बसल्या बसल्या तुम्हाला सांगितलं की समजा उद्या सकाळी 5 वाजता उठायला पाहिजे. ऐकलं? त्याचं उत्तर नाही ऐकलं. ते ऐकलं हे तेव्हा सिद्ध होईल जेव्हा उद्या 5 वाजता उठाल.
तर ऐकलं ना, नुसतं ऐकून उपयोग नाहीये. कानावर शब्द पडणे म्हणजे ऐकणं नाही. तुमच्या जीवनात त्याच्यानुसार आचरण बदललं तरच ते ऐकलं हे लक्षात या. आणि मग ते आचार बदल नावाची जी गोष्ट आहे ती ज्यांच्या कृपेने होते त्यांना आचार्य म्हणतात. म्हणून शिक्षक ते की जे दिलेलं सिलेबस जसं आहे तसं शिकवून मोकळे होतात त्यांना शिक्षक असं म्हणतात. ती पहिली पायरी आहे, त्याची आवश्यकता आहे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. पण केवळ सिलेबसमध्ये दिलंय तेवढंच नाही, आणि मग त्याच्या पलीकडचा प्रकार होतो. व्हॉट इज डज इन अवर क्लासरूम, देअर वन पॅरोट टीच अनदर पॅरोट्स. पाठ यांनी केलेलं असतं, त्यांनी पाठ करायला सांगितलं जातं, समोरच्याला सांगितलं जातं, त्यांनी विचारलं समजा हे असं का, त्यामुळे विचारू नको, पाठ कर, लिहून टाक, मार्क मिळतात, पास हो.